जाणून मला तुम्हाला न्यू न्यू बघा गाईस तुम्हाला दाखवते गाईस न्यू न्यू. आपलं जे मोठ्या लोकांनी जे म्हण म्हणलेलं आहे, आधी हाताला चटके मग मिळती भाकर. म्हणजे कसं होतंय ते त्यांनी केल्यानंतर जर काही चुकलं ना तर मग सगळं तोडफोड करायला लागत्या. त्यामुळं असं कन्फ्युजन होत होतं, पण फायनली आता ठरवलं एक डिझाईन तुम्हाला दाखवतो. 3:30 ऊन खूप आहे गाईज. उन्हात काम करायला लागल्यात कंटिन्यू. सकाळी 8 पासून काम करायला लागल्यात. मग म्हटलं त्यांच्यासाठी काहीतरी गार घेऊन येऊ. सांगा डिझाईन कशी झाल्या, मम्मीच्या पसंतीच्या डिझाईन कशी वाटली सांगा. मला म्हणजे जास्त गिजगीट डिझाईन आवडत नाही. जेवढी सिंपल आणि सोबर असेल हां तेवढं मला आवडतं. म्हणजे कसं साधं सिंपल चांगलं दिसते. सुंदर दिसतं. काय इथं सांगलीचा स्पेशल मट्टा मिळतोय, तर या तुम्ही मट्टा प्यायला. खूप गर्दी असते. एक सारखं बसतो या तर पाय हात धुवायचं पण होतं, म्हणजे दोन्ही कामं होतात आहे का नाही. थांब थंड पाणी पिते जरा. आपल्या धरती मातेचं ताजं त्याच्यामध्ये बघा आहे पिवळा भात आणि भडंग आहे. काल पप्पांनी आणला होता, तर या नाश्ता करायला. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज मी आत्ता जस्ट सियाला सोडून आलो स्कूलला आणि आता आम्ही चाललो आहे शेतामध्ये, कारण की आज पॅराफिटचं जे पुढच्या फ्रंट डिझाईनचं काम होणार आहे, त्यामुळे लवकर चाललो आहे. तर वाजलं तर बघा 8:30 वाजलेले आहेत आणि मी आणि मम्मी दोघंच चाललो आहे, कारण की पप्पा गेले आता गावी, तर आम्हाला लवकर जायला लागणार. चला आता मम्मी यायला लागले रेडी होऊन. हे बघा विहान पण आला राऊंड मारायसाठी. राऊंड मारायचं मला न्यू न्यू बघा गाईस तुम्हाला दाखवते गाईस न्यू न्यू. पहिल्यांदा गाईस असं म्हटलं सियाचं टी शर्ट आहे आणि विहानने घातले बघा. आम्ही कृष्णाच्या मंदिरात गेलतो ना त्यावेळी कृष्णाचं टी शर्ट आणलं होतं. आता विहानला येत आहे. चला चला बघा कसं करते बघा. राऊंड मारायला पाहिजे त्याला. तर बघा गाईज आता आलोय आम्ही शेतावर आपल्या, आणि मिस्त्री पण आल्यात. आता 9 वाजले बघा. 8:30 आम्ही निघलो होतो, 9 वाजले आणि मिस्त्री पण आल्यात. हा सियाला शाळेत सोडलं लगेच इकडे आलोय आम्ही. हा आणि मिस्त्री पण आज लवकर आल्यात. त्यांनी बोलले होते की 7-7:30 आम्ही येणार आहे. आल्यात आणि काम पण चालू केलं. चला आता पहिला मला पाणी मारायचंय. पाणी वगैरे मारून घेतो. पाणी कॅन मध्ये आहे का बघून पाणी प्यायचं. पाणी आहे, पप्पाने काल भरले म्हणले मला. कॅन आणलं भरून. हो भरून आणलं. मग काय टेन्शन नाही. पाणी पाहिजे ना प्यायचं. प्यायचं पाण्याचं जरा इथं म्हणजे कसं आरोजच वापरायला लागते. इथं बोरला पाणी आपल्या सवय आहे. आपले कामगार लोक आले त्यांना पाणी पाहिजेच ना. हा मग इथं आम्ही कसं करतो भरून ठेवते आणून आणून. त्यामुळे काय पाणी जवळ असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. सोडा आरोचं 2 प्लांट आहेत इथे, त्यामुळे काय टेन्शन. तर काय आता बोर लावून मी मम्मीला वर दिले पाणी, आणि वरचा पहिला कॅन भरून आणि भिंतींना मारून घेणार आहे पहिला पाणी, कारण की ह्याने मग काम चालू करायच्या आधी पहिला भिंती ओल्या करून घेतल्या पाहिजे, नंतर परत जमणार नाही. हे बघा तिकडं मम्मी बघा पाणी भरून घ्यायला लागलं कॅनमध्ये. तर गाईस काम सुरू झालेलं आहे. हे बघा लवकर आल्यात आणि चाललंय यांचा माल भरायचं इथं वर टेरेसवर, विटा वाळू. आणि म्हणलं आता ह्याने आल्यात पर पाणी नसलं तर काय काम होणार, त्यामुळं आम्हाला पण लवकर सियाला सोडलं आणि तशीच धावपळ करत बाहेरच्या बाहेर आलोय आम्ही दोघं. आणि बघा पाण्याची तरी केले म्हणजे कसं होतंय, नंतर ऊन जास्त असते आणि काम चालू असल्यावर पाणी मारता येत नाही. त्यामुळे ही सुरुवात आधी इकडं पाणी मारून भरून घेतोय. आपलं जे मोठ्या लोकांनी जे म्हण म्हणलेलं आहे, आधी हाताला चटके मग मिळती भाकर, तसं सगळ्यांनी कष्ट केलं तर थोडंसं समाधान आपल्या जीवनाचं, बाकी काय नाही. आणि घरातल्या सगळ्याच मेंबरांनी एकमेकाला मदत केली पाहिजे. एकमेकाचं आपलं घर आहे म्हणून सगळ्यांनी एकमेकांनी विचार करून एकमेकाला जपायचं आणि एकमेकाची काळजी घ्यायची आणि असं पुढं चालायचं. तर चला हे बघा आम्ही आता असंच करतोय. सगळीजण मिळून वेळच्या वेळेला एकमेकाला कामाला मदत करायची. जिकडं तिकडं जायचं असलं तर तिकडं मदत करायची आणि मग आपले कामं करत राहायचं. बघा काय आता खाली आलो आम्ही. वर सगळे एकदम गरगरीत पाणी मारून आले, बघू शकताय तुम्ही पडदीला. आणि आता खाली मम्मी इकडे बेडला पाणी मारायला लागलं. बेड कॉन्क्रीट हा परवा दिवशी केलाय ना. तर गाईज आता तिथं चौकट राहिलेले आहे, ती चौकट ते एवढे इथं बसवून घेतो आणि मग वरच्या कामाला लागतात. हे बघा या गाईज नाश्ता करायला काकांना पराठा दिलतं, मग आम्हाला पण राहिलं होतं पराठा. तर म्हणलं चला सकाळ सकाळ आता इथं घाईचं यायचं होतं घाईनं, मग तिथं घरात नाश्ता केला तर भूक लागली, मग आता आणि पराठा खायला लागली. घ्या
तर गाईज इथं आता आम्ही समोर बसलेलो आहे. म्हणजे कसं होतं आहे ते त्यांनी केल्यानंतर जर काही चुकलं ना तर मग सगळं तोडफोड करायला लागत्या. त्यामुळं असं थोडंसं जर काय झालं तर लगेच इथल्या इथं त्यांना सांगता येते. आणि आम्ही असं बसलेलं आहे इथं या साईड समोर. तर तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. शनी बाजूचं दर्शनी बाजूचं रे. तर हे बघा चालू आहे आता. आता 1.5 फुटाचं बांधकाम असं झालेलं आहे आणि आता डिझाईनचं आम्ही चेक करायला लागले, माप काढायला लागले. बघूया आता कसं कसं डिझाईन ठरत्या तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. मम्मी तिथं बसल्या उसाच्या सावलीत, आम्ही तर इथं बसलेलो ॲक्च्युली दोघंजण. आणि इथं ऊन लागायला लागलं खूप, मग तिथून समोरून बघत होतो. जरा काय असं झालं बीम जरा खालीवर झाल्यामुळं जरासं लेवल व्यवस्थित बघायला लागते. आता पूर्ण टोटल त्यांना माप काढायला लावले. टोटल माप काढले की मग आपल्याला अंदाज येऊन जाईल की डिझाईन कशी घ्यायची आहे, किती किती फुटावर किती किती घ्यायची आहे, म्हणजे ग्रिलचं माप किती घ्यायचं आहे आणि भिंतींचं माप किती घ्यायचं आहे. तर गाईज गाडी खूप उन्हात होती. मग तिकडं एक झाड आहे मोठं लिंबाचं, तर सावलीत गाडी लावून आलो. आता डिझाईनचं काम पण चालू झालं आहे, तुम्हाला दाखवतो. चला. डिझाईन ॲक्च्युली खूप कन्फ्युजन होत होतं कारण की मोठा पट्टा असल्यामुळे आहे नाही खूप कन्फ्युजन होत होतं. पण फायनली आता ठरवलं एक डिझाईन तुम्हाला दाखवतो. 3.5 फूट साईडला ठेवलं. हो, इकडं आता 3.5 फुटाचं बांधकाम चालू झाले आणि त्या साईडला पण 3.5 फूट येणार. मग सेंटर काढून मग डिझाईन ठरणार. चला तुम्हाला वर जाऊन आणि दाखवतो. ते माहिती आहे का 34 फुटाचा फ्रंटेज आहे, त्यामुळं एवढा मोठा फ्रंटेज असल्यामुळं डिझाईनचं जरा असं कॅल्क्युलेशन टफ होतं. आता मिस्त्री बघा मला सेंटर काढून दाखवावं लागलं कसं माप आपलं वरची डिझाईन कशी करायची ती सेंटर काढून दाखवावं लागलं. गाईज मी आत्ता गेलो होतो बघा सगळ्यांसाठी कोल्ड्रिंक आणायला. ॲक्च्युली इथं दुकानं लांब आहेत ना गाईज, त्यामुळं भेटत नव्हतं काहीच. एका दुकानात फायनली मला माझा भेटलेला आहे. चला आता त्यांना थंडगार माझा देतो कारण की खूप ऊन आहे गाईज. तर उन्हात त्यांना काय तर गार म्हणलं आणूया. मग आता मी घेऊन आले माझा. चला आता देतो पटकन त्यांना जाऊन. आता माझ्या मते सगळं काम कंप्लीट होत असेल. चला तुम्हाला दाखवतो कसं कुठंपर्यंत आले काम दाखवतो. चला मस्तपैकी आता कोल्ड्रिंक सगळं भरलेलं आहे मी आणि पहिला जाऊन आता देऊन येतो मिस्त्री लोकांना. आणि मम्मी तिथं बसल्या तर मग नंतर आम्ही दोघं पितो. पहिला त्यांना देऊन येतो. ऊन खूप आहे गाईज, उन्हात काम करायला लागल्यात कंटिन्यू. सकाळी 8 काम करायला लागल्यात. मग म्हटलं त्यांच्यासाठी काय तर गार घेऊन येऊया. चला हे बघा आता एक नंबर वाटायला लागलं. आता इथं 3 ग्रिल येणार मध्ये आणि हे एवढं असं बांधकाम झालेलं आहे पुढचं डिझाईनचं. आणि आता झालं आहे कोल्ड्रिंक ब्रेक झालं आहे ना, शेवटच आहे एकतर. गाईज ॲक्च्युली काय झालं सांगतो तुम्हाला. दुकानात गेलो, थम्सअप घेतलेले मोठे बॉटल 2, पण त्याच्यावर डेट बघितलीच नव्हती मी आणि एक्सपायरी डेट होतं. त्यामुळे म्हटलं परत गेलो दुकानात आणि बदलून आणलो. मग माझा घेऊन आलो. हे चांगलं आहे, मग फ्रेश होतं. मग हेच द्या म्हटलं त्यांना. आम्हाला खास वरच्यांसाठी आणायचं होतं. हां मग म्हणलं ते विचारे उन्हात आहे, ते उन्हात काम करायला लागल्यात तर चांगलं देऊया म्हटलं. मग इथं रस्त्यात आल्यावर मी बघितलं डेट तर एक्सपायरी दिसली. मग परत गेलो आहे असं आणि त्यांना म्हटलं की बदलून द्या दादा. हे माझा मग घेऊन आलो. मग थम्सअप नव्हतं मग माझा घेऊन आलो. आणि उसाचा रस आणायचं म्हणलं सकाळपासून. हां पण ते लांब आहे. आम्ही कायम कसं करतो येता येताच घेऊन येते मग आम्ही. आता कसं बघ असं डिझाईन आलेले आहे गाईज. आणि 6-6 फुटाचे आता 3 ग्रिल येणार आहेत. ग्रिल आणि ग्रिलमध्ये ग्रिल बसल्यानंतर तुम्हाला छान दिसणार आणि गिलाव केल्यानंतर बाहेर दिसणार. तर गाईज सांगा डिझाईन कशी झाल्या. मम्मीच्या पसंतीचे डिझाईन कशी वाटली सांगा. मला म्हणजे जास्त गिजबीट डिझाईन आवडत नाही. जेवढी सिंपल आणि सोबर असेल हां तेवढं मला आवडतं. म्हणजे कसं साधं सिंपल चांगलं दिसते. सुंदर दिसतं. जास्त डिझाईन केले की काळं झालं की नाही जुनं डिझाईन एवढी खास दिसत नाही. आता इकडची चौकड एक राहिलेली ना, ती चौकड पण बसवून घ्यायला लागलो. हे बघा तिथं ठेवलेली. त्यावेळेस काय झालं हे लेंटल वतत होते त्यामुळे त्यांनी म्हटले नंतर ठोक्या, त्यामुळे ती राहिलेली चौकड. तर गायज बघा सियाची बॅग फाटली होती तर आम्ही काकांकडे आलो आहे शिवायला. सिया तू बटर मिल्क पिणार? हां बटर मिल्क पिणार काय? नको? गायज इथं सांगलीचा स्पेशल मट्टा मिळतो आहे तर या तुम्ही मट्टा प्यायला. खूप गर्दी असते. चला काय असलं फोन करतो मिस्त्री. हां चला. तर गायज बघा आता वाजल्यात 4 आणि आत्ता मी सियाला वगैरे घेऊन आलो. तिकडची कामं करून परत इकडं आलो. इथलं मिस्त्रींना वगैरे सगळ्यांना पेमेंट केलं
आणि आता आता मिस्त्री बसलोय गेले बघा, आता हे जेवायला बसल्या या जेवायला जेवायला बसलोय आम्ही बघा. चला. मम्मीने तर काहीच खाल्ले लस्सी नाही. प्यायला या. हा लस्सी मग येताना घेऊन आलो मम्मीसाठी. चला या जेवायला. तर चला गाईज आता पाणी मारून घेतो मी पटकन आणि मग आम्हाला निघायचं, कारण की खूप कंटाळा आलाय गाईज. एवढं डोकं धोका लागले ना, एवढ्या फेऱ्या झाल्यात आणि एवढी धावपळ झाल्या सकाळपासून. सकाळी 8ला आलोय आम्ही, तुम्ही बघितलात. आणि तेव्हापासून आता वाजल्यात बघा 5 वाजत आले आणि लवकर आवरून आता आम्हाला निघायचं आहे पटकन. चला आता पाणी मारतो आणि झाडांना पाणी मारतो आणि मग आम्ही निघतो. चला स्लॅप झाल्यापासून घराला पाणीच मारलं नव्हतं, तर आता कसं गरगरीत मम्मी आणि मी भिजवून घ्यायला लागले बघा. बाहेरून मी आता इकडं सगळं भिजवून घेतलं आणि आतमध्ये मम्मीला पाईप दिली आणि पहिला सिमेंट झाकून घेतलं, नाही तर सिमेंट 3 पोती राहिलेले आहेत ते सगळं भिजून खराब व्हायचं. तर गाईज आता सगळ्या झाडांना पाणी मारून झालं आणि सगळ्या जे बांधकाम केलं आहे आपलं पॅरापेटचं बांधकामला पाणी मारलं आणि इकडं आपलं जिन्याचं आणि इकडं आता अतुलचा हातपाय धुवायचं चालू आहे. हां आणि पाय पण धुवायचं होतं आणि आपल्याला हे जे मुरुम टाकलं आहे ना त्याच्यावर एकसारखं फवारणी केली तर एकदम मुरुम एकसारखं बसतो या. तर पाय हात धुवायचं पण होतं, म्हणजे दोन्ही कामं होत्यात आहे का नाही. थांब थंड पाणी पिते जरा आपल्या धरती मातेचं ताजं ताजं. पाणी काय झालं रे? हां गोड आहे. हां गोड लागले, गार लागते पण पिऊ वाटते ना, भारी वाटते. तर गाईज बघा आता वाजल्यात बघा 6 आणि आत्ता आमचं सगळं आवरलं गाईज. एवढे आज कामं झाली तुम्ही बघितलाच. आणि आता खूप आम्ही दमलो ॲक्च्युली. मम्मीचं पण सकाळपासून उभारून 8 पासून उभारले ती. आणि हां समोरची डिझाईन असल्यामुळं त्यांना समोरनं ध्यान ठेवून सांगून व्यवस्थित करून घेतलं. हां आणि सकाळी येताना पण थोडंच खाल्लेलो आणि इथं आता तुम्ही बघितलं 3 वाजता आम्ही जेवलो. हां तर चला गाईज आता घरी जातो. आणि चला तर मग आजचा व्लॉग मी इथंच एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.